या 7 नियमांचे पालन करा आणि कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. तुला माहिती आहे का, लोक तुझ्या चांगुलपणावर प्रेम करत नाहीत, ते तुझ्या गरजेवर प्रेम करतात. हो, ऐकायला कडू आहे, पण जेव्हा त्यांना काम असतं तेव्हा तू भाऊ असतोस. काम संपलं की तू कोणीच नसतोस. तू प्रत्येक वेळी हो म्हणतोस, तू प्रत्येकासाठी वेळ काढतोस, तू स्वतःचं नुकसान करून दुसऱ्यांना वाचवतोस. पण एक प्रश्न विचार, जेव्हा तुला गरज असते तेव्हा किती लोक तुझ्यासाठी उभे राहतात? सत्य कडू आहे, लोक तुझ्या चांगुलपणाचा नाही, तुझ्या शांततेचा, तुझ्या भीतीचा आणि नाही म्हणता न येण्याचा फायदा घेतात. जर आजपासून तू स्वतःची किंमत ओळखली नाही तर उद्या तू फक्त लोकांच्या सोयीची वस्तू बनशील. म्हणून आज मी तुला 7 असे नियम सांगणार आहे, जे पाळले तर कोणीही तुझा वापर करू शकणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नियम 1. नाही म्हणण्याचे धाडस निर्माण करा. बरेच लोक नाही म्हणायला घाबरतात, कारण त्यांना वाटते की समोरची व्यक्ती नाराज होईल. पण सतत हो म्हणणे म्हणजे स्वतःच्या वेळेचा आणि शक्तीचा अपमान करणे आहे. तुम्ही प्रत्येक वेळी उपलब्ध असता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमची किंमत कमी होते. तुमची नाही ही तुमची सीमा, बाउंड्री आहे. उदाहरण, ऑफिसमध्ये किंवा नात्यात जेव्हा तुम्ही स्वतःची कामे सोडून दुसऱ्याची ओझी वाहता तेव्हा लोक तुम्हाला मदतीचा हात नाही तर हक्काचा मजूर समजू लागतात. तुमच्या नाहीमुळे जर एखादे नाते तुटत असेल तर समजून जा की ते नाते केवळ तुमच्या उपयोगावर टिकून होते, प्रेमावर नाही. नियम 2. भावनांच्या लाटेत वाहून जाऊ नका, तत्वांवर ठाम राहा. माणूस भावूक झाला की त्याचे तर्कशास्त्र संपते. एखादा मित्र रडगाणे गाऊन पैसे मागतो किंवा भावनिक ब्लॅकमेल करून तुमचे काम करून घेतो तेव्हा तुम्ही भावनांच्या भरात निर्णय घेता, पण नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. यशस्वी आणि स्वाभिमानी व्यक्ती नेहमी नियमांवर चालते. जर तुमच्याकडे कोणाला देण्यासाठी पैसे किंवा वेळ नसेल तर स्पष्ट सांगा, मी नात्यात आर्थिक व्यवहार करत नाही किंवा हा माझा खाजगी वेळ आहे. असे स्पष्ट सांगणे हा उद्धटपणा नाही तर ती स्पष्टता आहे. स्पष्ट वक्तेपणा सुरुवातीला कडू वाटतो, पण तो भविष्यातील फसवणूक टाळतो. नियम 3. शब्दांपेक्षा कृतीचे निरीक्षण करा. निरीक्षक बना. लोक काय बोलतात यापेक्षा ते प्रत्यक्षात काय करतात याकडे लक्ष द्या. गोड बोलणारे लोक अनेकदा आपला स्वार्थ साधून घेतात. जो माणूस फक्त संकटाच्या वेळी तुम्हाला आठवतो तो तुमचा मित्र नसून संधी साधू आहे. प्रयोग: पुढच्या काही दिवसांत तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या पॅटर्नचे निरीक्षण करा. कोण तुमच्या वेळेचा आदर करतो, कोण दिलेला शब्द पाळतो. जेव्हा तुम्ही लोकांचे डिकोडिंग करायला शिकाल तेव्हा तुम्हाला समजेल की कोणासाठी किती झटायचे आहे. नियम 4. सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय सोडून द्या. ज्याला प्रत्येकाच्या नजरेत चांगले बनायचे असते तो स्वतःचे अस्तित्व हरवून बसतो. तुम्ही आरसा नाही आहात की प्रत्येकाला त्याचे प्रतिबिंब दिसावे. लोकांची मान्यता म्हणजे अप्रूव्हल मिळवण्याची भूक तुम्हाला गुलाम बनवते. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हा त्यांचा प्रश्न आहे, तुमचा नाही. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या टाळ्या आणि कौतुकाची अपेक्षा सोडाल त्या दिवसापासून लोक तुमचा आदर करायला लागतील. गर्दीचा भाग बनण्यापेक्षा स्वतःच्या तत्वांचा राजा बना. नियम 5. तुमच्या उपलब्धतेवर नियंत्रण ठेवा. वेळेची किंमत. तुमचा वेळ ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. जर तुम्ही एका रिंगवर फोन उचलत असाल किंवा प्रत्येक फालतू चर्चेसाठी तयार असाल तर लोक तुम्हाला गृहीत धरतील. स्वतःला थोडे दुर्मिळ बनवा. ज्या वस्तू सहज उपलब्ध असतात त्यांची किंमत बाजारभावाप्रमाणे कमी असते. दिवसातला काही वेळ असा ठेवा जिथे कोणीही तुमच्या परवानगीशिवाय पोहोचू शकणार नाही. हा वेळ स्वतःच्या प्रगतीसाठी, वाचनासाठी किंवा छंदासाठी वापरा. लोक तेव्हाच तुमचा आदर करतात जेव्हा त्यांना कळते की तुमचा वेळ महाग आहे. नियम 6. स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य आणि कडक शिस्त. पैसा हा केवळ गरजा पूर्ण करण्यासाठी नसतो, तो तुम्हाला नाही म्हणण्याची ताकद देतो. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या कोणावर अवलंबून असाल किंवा तुमच्याकडे बचत नसेल तर तुम्हाला लोकांच्या अटींवर जगावे लागेल. स्वतःसाठी एक सुरक्षा कवच तयार करा. जेव्हा तुमच्याकडे बॅकअप असतो तेव्हा तुमचा आत्मविश्वास वेगळा असतो. तुम्ही चुकीच्या ठिकाणी मान झुकवत नाही कारण तुम्हाला कोणाची भीती नसते. आर्थिक शिस्त ही तुमची मानसिक ताकद वाढवण्याचे सर्वात मोठे साधन आहे. नियम 7. स्वतःच्या सीमा निश्चित करा आणि त्या पाळा. हा सर्वात महत्त्वाचा आणि शक्तिशाली नियम आहे.
तुमच्या आयुष्यात लोकांची एंट्री कुठपर्यंत असावी हे तुम्ही ठरवले पाहिजे. तुमच्या खाजगी आयुष्यात तुमच्या निर्णयांत कोणाला किती ढवळाढवळ करू द्यायची याची एक सीमारेषा आखा. जेव्हा तुम्ही ही रेषा आखता तेव्हा सुरुवातीला लोक तुम्हाला गर्विष्ठ म्हणतील, पण लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या सीमांचा आदर करत नाहीत त्यांना तुमच्या आयुष्यात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. एकटे राहणे कधीही चांगले, पण स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून लोकांच्या घोळक्यात राहणे चुकीचे आहे. जग त्यांनाच मान देते जे स्वतःला मान देतात. जर तुम्ही स्वतःला पायपुसणे बनवले तर लोक पाय पुसूनच पुढे जाणार. या 7 नियमांचा वापर करून स्वतःचे एक वेगळे आणि कणखर व्यक्तिमत्व घडवा. तुम्हाला यातील कोणता नियम सर्वात जास्त पटला किंवा कोणता नियम पाळणे तुम्हाला कठीण वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. अशाच प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. असेच प्रेम राहू द्या.